अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माझ्या सर्व सद्गुरु बंधू भगिनींनो, आपण सध्या परमपूज्य दादा लिखित साधना जिज्ञासा हे पुस्तक वाचत आहोत. यात प्रश्न असा आहे, विचारलेला आहे, भगवान श्री शंकरांनी रावणाला आत्मलिंग दिल्याचा उल्लेख आहे. त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ अक्कलकोट महाराजांच्या चरित्रातही त्यांनी भक्तांना आत्मलिंग दिल्याचे उल्लेख आढळतात. हे आत्मलिंग म्हणजे काय? उत्तर: आत्मलिंग देणे याचा अर्थ पूर्ण प्रसन्नतेने आपली आत्मखूण, पूर्ण कृपेची खूण देणे. ही खूण व्यक्त स्वरूपातही दिसते. परमपूज्य सद्गुरू श्री मामांना भगवान श्री दत्तात्रेयांनी प्रसाद पादुका दिल्या. हा देखील आत्मलिंग देण्याचाच एक प्रकार आहे. फक्त त्यात एकच सूक्ष्म फरक असतो. आत्मलिंग देण्याने शिष्य आत्मवत होतो, आपल्यासारखाच होतो, पण त्याला परंपरा पुढे चालवण्याचा अधिकार दिलेला असेलच असे नसते. मात्र आत्मलिंग पद्धतीने पादुका प्रसाद देण्यामध्ये या दोन्ही गोष्टी आपोआप सिद्ध होतात. आत्मलिंगाचा आणखी एक विशेष म्हणजे ते दिव्य असते, घडवलेले नसते. ते चिदाकाशातून स्वयंभू प्रकटलेले असते. म्हणून एखाद्या कुणाला जर पूर्वीच्या तयार असलेल्याच पादुका महात्म्यांनी प्रसाद म्हणून दिल्या तर ते आत्मलिंग ठरत नाही, तो केवळ प्रसाद होतो. प्रश्न: प्रभू श्री दत्तात्रेयांना यतये म्हटले आहे, याचा अर्थ काय? उत्तर: मुख्यतः दोन अर्थ होतात. एक म्हणजे यतिरूप असलेले, संन्यासी वेश धारण केलेले, आणि दुसरा म्हणजे स्वरूप ज्ञानात स्थित राहण्यासाठी नित्य यत्नशील असलेले, म्हणजे यतये. प्रश्न: पुराण कथांमध्ये नेहमी आकाशवाणीचा उल्लेख येतो. तो मोठा मजेशीर वाटतो. खरंच अशी आकाशवाणी होत असते काय? उत्तर: होय. पूर्वी आकाशवाणी होत असते व अजूनही होत असते, हे सत्यच आहे. या आकाशवाणीचा सहज सोपा अर्थ म्हणजे अशरीरी अशी आकाशातून आलेली वाणी. ही आकाशवाणी देखील दोन प्रकारची असते, एक अंतर्वाणी आणि एक बाह्यवाणी. पहिली आकाशवाणी ही आपल्याला आपल्याच आत ऐकू येते, तर दुसरी वाणी ही बाहेरच्या आकाशातून ऐकायला येते. जेव्हा ही आकाशवाणी ऐकू येते तेव्हा बोलणारे कोणीच दिसत नाही, पण शब्द मात्र निश्चितपणे ऐकू येतात. यातली अंतर्वाणी ही केवळ आपल्यालाच ऐकू येते. मात्र बाह्यवाणी ही तिच्या वक्तव्याच्या इच्छेनुसार अनेकांना ऐकता येऊ शकते. ही वाणी ज्यांच्यामुळे बोलली जाते किंवा प्रगट होते ते वक्ते किंवा ती कारणे म्हणजे शूद्र देवता, दुसरं देवता व ऋषी, मुनी, सिद्ध, आणि तिसरे सद्गुरू किंवा श्री भगवंत यांच्यापैकी कोणीतरी शब्द प्रेरित करून आकाशवाणी करवितात. या प्रत्येकाची वाणी आपणास कुठल्या आकाशात ऐकू यावी हेही ठरलेले असते. शुद्ध देवतांची वाणी ही भूताकाशात ऐकू येते. देवता, ऋषी, मुनी व सिद्धांची वाणी ही चित्ताकाशात ऐकू येते. तर श्री सद्गुरू व श्री भगवंतांची वाणी चिदाकाशात ऐकायला येते. मात्र या सगळ्यांमुळे जेव्हा जेव्हा बाह्य आकाशवाणी होत असते तेव्हा तेव्हा त्यांच्या इच्छेने ती बाह्य भूताकाशातच होते व त्यामुळे योग्य त्या व्यक्तींना ती ऐकू जाते. प्रश्न: सद्गुरूंबद्दल, देवांबद्दल स्वप्ने पडतात, ती चांगली असे म्हणावे काय? उत्तर: स्वप्नांचेही प्रकार असतात. काही वेळेला आतला लिंगदेह बाहेर पडतो. तो ज्या मानससंपर्कात येत असतो त्याप्रमाणेच आपल्याला स्वप्न पडते. मात्र या प्रकारामध्ये सद्गुरूंचे आणि देवांचे दर्शन बसत नाही. स्वप्नात जेव्हा सद्गुरू दर्शन किंवा देवांचे दर्शन होते तेव्हा समजावे की ती केवळ त्यांचीच कृपा आहे. त्यांच्या कृपेशिवाय अशी स्वप्ने पडूच शकत नाहीत. त्यातही एक गमतीचा भाग असा असतो की असे स्वप्न आपल्याला जरी त्यांच्या कृपेने पडले तरी ते आपण बघत मात्र असतो, आपल्या मनाच्याच साहाय्याने. जसे आकाशात चंद्र असला आणि जरी आपली दृष्टीच आकाशाकडे नसली
तरी आपण खाली नजर ठेवून चंद्राचे प्रतिबिंब एखाद्या आरशात देखील पाहू शकतो. तसेच ते सद्गुरु तत्व आपल्या मनात प्रतिबिंबित होते. त्यांना करुणा आली तर ते आपल्या स्वप्नाद्वारे आपल्या मनात प्रतिबिंबित होतात. आपण त्यांना आपल्या मनबुद्धीच्या आरशात बघतो. असे जरी असले तरी आपलेच संस्कार त्या प्रतिबिंब पाहण्याच्या आडही येतात. एखाद्या आरशावर समजा चुना लागलेला आहे, तर तो ज्या प्रमाणात लागलेला असेल त्याच प्रमाणात प्रतिबिंब स्पष्ट दिसेल. आपलेही तसेच होते. म्हणून आपल्याला ते सद्गुरु तत्व, देवता तत्व जरी स्वप्नात दिसले तरीही त्यात आपल्या मनाच्या संस्कारांची भेसळ होत असते. म्हणून काही वेळा स्वप्नात ते काहीतरी सांगत होते असे स्मरले तरी त्यांनी काय सांगितले ते काही आठवत नाही. किंवा स्वप्नात एखाद्या प्रसंग दिसतो, पण त्यात नेमके काय चालले असते ते कळत नाही. कारण आपल्या संस्कारानुसारच मनाने स्वप्नदृश्य बनते आणि सद्गुरु तत्व, देवता तत्व लोप पावते. जोपर्यंत आपली चित्तशुद्धी होत नाही तोपर्यंत ही प्रक्रिया नेहमीच अनुभवाला येत असते. पुढे मात्र साधनेने चित्तशुद्धी होऊन आपला स्वप्न जगातच प्रवेश होतो आणि नाथ संप्रदायात ज्याला हिरण्य योग म्हणतात तो त्यातून सुरू होऊ लागतो. श्री दत्त संप्रदायात स्वप्नसिद्ध म्हणून एक सिद्धांचे वर्गीकरण आहे. ज्यांच्यावर कृपायोगद्वारे कृपा झालेली असते ते प्रथम स्वप्नसिद्ध होतात. अंतःकरण शुद्ध झाले की त्या प्रक्रियेत जाणीवपूर्वक स्वप्नप्रवेश होत असतो. स्वप्नात प्रवेश झाला म्हणजे सूक्ष्म जगातही प्रवेश होतो. सुरुवातीला साधकांची अशी स्थिती नसते. ते आपल्या संस्कारांशी, आपल्या वासनांशी निगडीत असतात. अशा संस्कारांनी अनुभवाला येणाऱ्या स्वप्नांचेही स्वतंत्र शास्त्र आहे. अशा स्वप्नांचे अर्थ कसे लावावेत हेही त्या शास्त्रात सांगितलेले असते. प्रश्न: अमावास्येला काही विशिष्ट ठिकाणी जाऊ नये असे म्हणतात किंवा अघोरी शक्तीपासून रक्षणासाठी काही उपाय केले जातात. यात काही तथ्य आहे काय? उत्तर: पूर्वीच्या काळातील लोकांनी अनुभवाने काही गोष्टी ठरवल्या होत्या. ही जी पद्धत पडलेली आहे त्यामागे देखील खूप कारणे आहेत. तुमचा हा जो छत्तीसगड विभाग आहे तो, तसेच विदर्भ, आंध्र प्रदेश, ओरिसा, आसाम असे भारतातील काही भाग मात्र मंत्रतंत्र साधकांचे अतिशय प्राबल्य असलेले म्हणून प्रसिद्ध होते. या भागांमध्ये मंत्रशास्त्राचा बराच दबदबा होता. अजूनही या भागात वामाचार विद्या काही प्रमाणात जिवंत आहेतच. विदर्भात अशा विद्यांची परंपरा सासूकडून सुनेला प्राप्त होत असे. सासू आपली विद्या मरण्यापूर्वी सुनेला शिकवित असे. करण्या कशा कराव्यात, लोकांना कसा त्रास द्यावा वगैरे वामतंत्रातील गोष्टी अशा गुरुशिष्य परंपरेने चालत असत. आजकाल मात्र या विद्यांची फारशी पाळणूक होत नाही. ती होत नसल्यामुळे त्या विद्याही कमी झाल्या आहेत. त्यांचा फारसा प्रभावही जाणवत नाही. पण ऐकले तर आश्चर्यच वाटेल की ब्रिटिशांच्या काळात विदर्भातील सरकारी कार्यालयात करणी इन्स्पेक्टर म्हणून चक्क एक पदच होते. या करणी इन्स्पेक्टरसाठी आवश्यक पात्रता अशी होती की तो तंत्रशास्त्रात निष्णात असावा. त्यालाच अशा करणी टोण्याच्या बाबी हाताळाव्या लागत. त्याच कामासाठी त्याला पगारही मिळत असे. आता या गोष्टींचे गांभीर्य फारसे जाणवत नसले तरी त्या काळात या प्रकारांचे प्रस्थ फार होते. उदाहरणार्थ लहान मुलांचे, स्त्रियांचे किंवा कोणाचेही कपडे बाहेर दुर्लक्षित ठेवून कुणी वाळत घालायचे नाहीत. कारण असे कपडे तांत्रिक लोक पळवून नेत आणि त्यांचा उपयोग करून त्यातून बाहुली करून करणी करीत. अशा बाहुलीला विशिष्ट प्रकारे सुया टोचल्या तर करणी केलेल्या व्यक्तीलाच त्या वेदना होत असत. असे नाना अघोरी प्रकार त्या काळात अस्तित्वात होते. त्यांच्यापासून सावध राहावे, संरक्षण व्हावे म्हणून या अशा काही दक्षता रूढीप्रमाणे घेतल्या जात असत. समाजातील लोकपरंपरेने जे काही विचार रूढी बनून आलेले आहेत त्यातल्या काही गोष्टी कदाचित आज आपल्याला वेगळेपणाच्या वाटतील. कारण आपण त्यांचा विचार फक्त स्थूल दृष्टीनेच करतो, पण त्यांच्या मागेही काहीतरी विचार नक्कीच असतो.
उदाहरणार्थ तिन्ही सांजेला नवीन सासूरवाशीण असेल, माहेरवाशीण असेल तर तिने किंवा रजस्वला असेल तर तिनेही फिरायला जाऊ नये किंवा स्त्रियांनी केस मोकळे सोडून बाहेर जाऊ नये. लहान मुलांनाही तिन्ही सांजेचे बाहेर फिरायला काढू नये आणि रात्री टोपडे घालूनच बाहेर न्यावे असे त्या काळी काही नियम रूढच होते. आपल्या या स्थूल सृष्टीत एक सूक्ष्म सृष्टी देखील गुंतलेली आहे. तिचे काही नियमही आपल्या स्थूल सृष्टीला लागू पडतात हे आपल्याला माहीत नसते. सूक्ष्म जीवात्मे या स्थूल सृष्टीतल्या माणसांपैकी कित्येक जणांना दिसतात किंवा भासतात. जोवर कुणाचा त्यांच्याशी संपर्क होत नाही तोपर्यंत त्यांचा अनुभवही येत नाही. पण याचा अर्थ असा मात्र नाही की त्यांना अस्तित्वच नाही. देवांनी त्या जीवांनाही काही नियम घालून दिलेले आहेत. त्यांच्या सृष्टीचेही खास असे काही नियम आहेत. जसे आपल्याकडे रहदारीचे विशिष्ट नियम असतात तसेच तेथे पण काही नियम आहेतच. या भूतपिशाचांकरता असा नियम असतो की त्यांना जर पृथ्वीवर मोकळेपणाने फिरायचे असेल तर त्यांनी तिन्ही सांजेच्या वेळी मनसोक्त फिरावे. त्यानुसार ते त्यांचा स्वतःचा विभाग सोडून इतरत्रही बाहेर तिन्ही सांजेला फिरू शकतात. एरवी त्यांना त्यांच्याच विशिष्ट हद्दीच्या आत अडकून राहावे लागते. अमावास्येचा तर संपूर्ण दिवसच त्यांना मुक्तपणे फिरण्यासाठी मोकळा असतो. म्हणून त्यांच्या त्या ठराविक मोकळ्या वेळांसाठी आपल्याला जाणत्यांनी दक्षतेचे नियम सांगितलेले आहेत. उदाहरणार्थ स्त्रियांनी केस मोकळे सोडून तिन्ही सांजेला बाहेर जाऊ नये. कारण पिशाचांना जर कोणाच्या शरीरात जबरी प्रवेश करायचा असेल तर त्यासाठी त्यांच्यापाशी दोन पद्धती असतात. एक तर त्यांच्यासमोर विचित्र रूपात जाऊन त्याला भीती दाखवायची. त्यामुळे घाबरून त्याच्या मनाचा ताबा सुटला म्हणजे ते पिशाच त्याला झपाटू शकते. दुसरे एक याहून सोपी पद्धत म्हणजे जर कुणी स्त्रियांनी केस मोकळे सोडले असतील तर त्यातून सरळच आत शिरायची. पूर्वी वेणी घालणे हा प्रकर्षाने प्रचलित असा प्रकार होता. अंबाडा बांधणेही सर्रास लोकप्रिय होते. हल्ली तर नवीन केशरचना प्रकारांमुळे भूतांना संपूर्ण रानच मोकळे मिळते आहे. आयुर्वेदात भूतचिकित्सा करण्याकरता मुद्दाम एक स्वतंत्र प्रकरण खर्ची घातलेले आहे. या भूतचिकित्सा पद्धतीने बाधा लक्षात घेऊन ती बाधा बाहेर काढता आली तरच ठीक, नाहीतर बाधा झालेले हळूहळू वेडे होतात आणि मरतातही. शास्त्रांनी घातलेल्या मर्यादा, पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या रूढी या शेवटी आपल्याच हितासाठी असतात. ऋषी मुनी प्रज्ञावान होते. ते काही वेडे नव्हते. ते आदिवासीही नव्हते. तसेच ते पूर्ण निस्वार्थीही होते. लोकांना भलतेच काही सांगण्यात त्यांचा कोणताही स्वार्थ नव्हता. अशा निर्विकार बुद्धीच्या महात्म्यांनी ज्या काही गोष्टी आवर्जून सांगितलेल्या असतील त्या आपल्या हितासाठीच सांगितल्या असणार ना. आपल्याला त्या कळत नाहीत. हा आपल्या कर्माचा किंवा आपल्या संस्काराचा भाग आहे. सूक्ष्म सृष्टीशी निगडीत असलेल्या कितीतरी अशा गोष्टी आहेत की ज्या आपल्याला सहसा कळत नसतात. तरीही ते सूक्ष्म विश्व अस्तित्वात आहेच. या अशा रूढीमध्ये काही वेगळ्या समजुती मिसळलेल्या आहेत. त्यांची कालमानानुसार जरी अशी भेसळ झालेली असली तरी अनेक रूढी अजूनही शास्त्रशुद्ध